राम राम मंडळी, कुठं फिरायला जाता का नाही? कुठं कुठं जाता हो फिरायला? सांगा कुठं कुठं जाता हो फिरायला? हा क्वेश्चन काय विचारला त्याचं कारण सांगतो की वेगवेगळ्या ठिकाणी लोक जगात फिरायला जात असतात आणि असे जगात काय असे सुंदर सुंदर देश आहेत जे छोटे छोटे शहरासारखे आहेत, समुद्रामध्ये आहेत, परंतु आणि मेन समुद्र जमिनीपासून ते अलग झालेले आहेत, विभक्त झालेले आहेत, तुटलेले आहेत. असा समुद्राच्या मध्येच एखादा हे असतं, त्याला काय म्हणतात ह्या कॉमेंटमध्ये? आईसलँड. येस. तर असाच एक सेपरेट आईसलँड असतो आणि ते शहरा टाईपच असतो, खूप मोठा नसतो देश तो, परंतु तो एक सेपरेट देश म्हणून त्याला मान्यता मिळालेली आहे आणि खूप जबरदस्त तिथून पूर्ण जगातून लोक जात असतात. त्यामुळे वातावरण पण तिथलं खूप छान असतं आणि तिथला जो विजा असतो किंवा पासपोर्ट असतो तो खूप स्ट्रॉंग असतो मित्र. तर अशा आईसलँडवर फिरायला गेलात का? तर हे विचारण्याचं कारण आज मी तुम्हाला आईसलँड बुलिश ट्रेडिंग स्ट्रॅटेजी शिकवणार आहे. तर चला आपण डायरेक्टली बघूया. आईसलँड बुलिश रिव्हर्सल पॅटर्न हा काय आहे नेमकं? आईसलँड बुलिश रिव्हर्सल तुम्हाला इनडायरेक्टली मी आताशी आयडिया दिलेलीच आहे. तर इथं काय होतं की पूर्ण डाऊन ट्रेंड असतो आणि त्याच्यानंतर हा पॅटर्न तयार होतो आणि मग पूर्ण जे वातावरण आहे ते चेंज होतं. राईट. इथं आपण जर उदाहरण बघायला गेलं तर हे कंटिन्यू डाऊन ट्रेंडमध्ये आहे मार्केट आणि हे सेपरेट आईसलँडसारखा भाग असतो असा हा एवढा भाग जो आहे आणि हा गॅप अप होतं मार्केट. राईट. प्रत्यक्ष उदाहरणं बघताना तुम्हाला लक्षात येईल आणि मग इथून एक अप ट्रेंड सुरू होतो. तर ही याला कसं ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येईल ते आपण चर्चा करूया. तर त्याच्यात ही एक्झाम्पल मी घेतो आणि याच्यामध्ये तुम्ही सगळे पॉईंट लिहून घ्या. आहे का नाही? नोटबुक वगैरे सगळं आहे का? हां, मग बंद करून ठेवा, आधी बघा आणि पुन्हा रिटर्न डबल बघताना नोट्स काढा. ठीक आहे. तर आता इथं बघा, हा पॅटर्न जर बघायला गेलं तर हे मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये होतं, बरोबर आहे. आणि अशा वेळेस हे आईसलँड टाईप म्हणजे हे बघा, हा गॅप पडला म्हणजे हे जणू काही समुद्रातलं कुठलं तरी आईसलँड आहे असं एवढाच तुकडा इकडे बाहेर पडलेला आहे, बरोबर. मग याला ट्रेड कसं करायचं? तर ह्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी खूप सिम्पल आहे मित्र. याच्यामध्ये आपल्याला ट्रेंड लाईन आणि रेजिस्टन्सचा वापर करायचा आहे, बरोबर. इथून आपण एक ट्रेंड लाईन काढणार अशी. राईट. मी आता पेनने परत तुम्हाला हे काढता येईल. आता ही ट्रेंड लाईन अशी काढणार आपण. ही ट्रेंड लाईन ती ब्रेक झाली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, इथं जो नियरेस्ट रेजिस्टन्स आहे म्हणजे हा नियरेस्ट रेजिस्टन्स आहे. पहिल्यांदा प्राईस इथं आली, रेजिस्टन्स ब्रेक, खाली परत पडला, पुन्हा रेजिस्टन्स, पुन्हा पडला, पुन्हा रेजिस्टन्स, पुन्हा पडला, पुन्हा रेजिस्टन्स. तर असंही रेजिस्टन्स झालेला असला पाहिजे. आणि हे एक कंडिशन ही असावी किंवा दुसरी कंडिशन हे, यापैकी कुठली एक कंडिशन असली तरी चालेल, पण जनरली हा रेजिस्टन्स असतो. आणि असे जे रेजिस्टन्स असतात ते गॅपनीच तोडले जातात, म्हणजे असे तोडले जाऊ शकत नाहीत. गॅपनीच का तोडले जातात म्हणतोय मी? कारण याला काय म्हणायचं? ब्रेक अवे गॅप. ब्रेक अवे. तर अक्षर चांगलं आहे ना? ब्रेक अवे गॅप. तर इथं ब्रेक अवे गॅपनी हे खोलला तर इथून मग एक खूप मोठी रॅली मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळते. राईट. तो ही खूप जबरदस्त ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आहे. याच्यामध्ये आपण 3 गोष्टी वापरल्या, एक रेजिस्टन्स, दुसरं ट्रेंड लाईन आणि तिसरं जे वापरलं आपण ब्रेक अवे गॅप. आणि हे ब्रेक होत असताना इथं जर वॉल्यूम चांगला असेल, हा चौथा पॉईंट काय? वॉल्यूम. जर वॉल्यूम चांगला असेल तर मित्र अजून सोन्याहून पिवळं, मग फिनिश खलास खतमच. राईट. तर वॉल्यूम. डॉक्टर लिपी आहे ना? डॉक्टर होता चुकून इकडे आलो. तर 1 2 3 4 हे पॉईंट्स आपण एकदाच झाली स्ट्रॅटेजी कन्फर्म की एक नॉनस्टॉप, म्हणजे जर कुणी ऑप्शन बाईंग करत असेल अशा कंडिशनमध्ये तर त्याचं कॅपिटल किती पट होईल तुम्ही कल्पना करू शकत नाही. पण मी ऑप्शन बाईंग रिकमेंड बिलकुल करत नाही आहे. राईट. हे पण लक्षात ठेवा, कारण तुम्ही इक्विटीमध्येच वेल्थ क्रिएट करू शकता. 10-20% ट्रेडिंग जर करायचीच असेल, कशाला रोजाने जायचं आपण? एकदा ट्रेड घेऊन मोकळं व्हा. स्विंग ट्रेडिंग, मोमेंटम ट्रेडिंग, स्टॉक ट्रेडिंग, इक्विटी ट्रेडिंग खूप जबरदस्त असतं, आहे की नाही? जरी पण जे एक्सपर्ट आहेत ते बिलकुल करू शकतात चांगल्या पद्धतीनं. आहेत माझे मित्र पण आहेत, मी पण करत होतो कन्सिस्टंटली, पण तो आता बिझनेसचा व्याप खूप वाढलेला आहे. त्यामुळे आपल्याला ऑप्शन बाईंगला जे आहे ते कोण करू शकतात? जे 24 आवर्स किंवा पूर्ण वेळ स्क्रीनवर बसवू शकतात. पूर्ण वेळ तुम्ही ट्रेडला
ट्रॅक करू शकता तीच लोक ह्याच्यामध्ये घुसा. नाही तर एकदम जबरदस्त कुठल्याही स्टॉकमध्ये असं जर रॅली मिळाली तर एक जबरदस्त तुमचं वेल्थ क्रिएशन होतं, कंपाऊंड. आणि ह्याच पैशाला परत कंपाऊंडिंग करायचं आहे मित्र. तर जे 3 रूल काय मी प्रत्येकाला सांगत असतो हे लक्षात ठेवा. लॉंग टर्म थिंकिंग ठेवा, शॉर्ट टर्म एन्जॉय सोडून द्या, आणि तिसरं कंपाऊंडिंगची पॉवर लक्षात घ्या. तुम्ही म्हणाल तेवढा पैसा मिळणार आहे मित्र. का रेडी आहेत चार्ट कमांडोसोबत वेल्थ क्रिएशन करायला? तर खाली कॉमेंटमध्ये मला सांगा, म्हणजे मी त्या पद्धतीनं अजून प्लॅन करेन तुमच्यासाठी. तर हे सगळे 4 पॉईंट्स आहेत. आणि असं इथं मी जास्त एक्झाम्पल, आता मला वेळ मिळाला नाही त्यामुळे मी एक्झाम्पल जास्त काढलेले नाहीत, पण याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येकी 10-10 चार्ट फक्त काढायचे आहेत आणि मला chartcommando@gmail.com वर पाठवायचे आहेत. आत्तापर्यंत खूप कमी लोकांनी पाठवलेत आणि आम्ही ज्यांनी पाठवलेत त्यांना तपासून रिप्लाय दिलेले आहेत. तुमचं नशीब फुटकं आहे का लकी आहे हे तुम्ही किती होमवर्क करताय, तुम्ही किती प्रॅक्टिस करताय त्याच्यावर सगळं अवलंबून असणार आहे मित्र. तर या पद्धतीनं आईसलँड स्ट्रॅटेजी आहे, बुलिश स्ट्रॅटेजी. आणि याच्यामध्ये काही स्ट्रक्चर किंवा काही छोट्या मोठ्या गोष्टी परत एकदा बघूया. पण मी इनडायरेक्टली तुम्हाला सगळं ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर हे काय झालेलं असतं की ट्रेडिंग सेशन जे असतं हे सेपरेट झाल्यासारखं वाटतं, म्हणजे बाकीच्या प्राईस ॲक्शनपासून हा तुकडा वेगळाच आहे असं भासायला लागतं. हे कशामुळं होतं? त्या गॅपमुळं होतं. तर हे स्ट्रक्चर आणि ॲपेरन्स असतं. आणि हा पॅटर्न जो असतो तो आईसलँडसारखा सेपरेट झाल्यासारखा दिसतो प्राईस ॲक्शनपासून, म्हणून त्याला आपण आईसलँड ट्रेडिंग स्ट्रॅटेजी म्हणलेलं आहे. राईट, ते आईसलँड कॅन्डलस्टिक आहे त्यालाच आपण ट्रेडिंग स्ट्रॅटेजीमध्ये कन्व्हर्शन केलं. मग आईसलँडलाच आपण कन्वर्ट कसं केलेलं आहे? एक तर ट्रेंड लाईन वापरली, एक तर रेजिस्टन्स वापरला, तिसरा काय वापरला आपण? ब्रेक ॲवे गॅप वापरला, आणि चौथा वॉल्यूम. याच्या कन्फर्मेशनने आपण 100% एक बेस्ट ट्रेड घेऊ शकतो. तर आता इथं गॅपनी सुरुवात होते प्राईस मुवमेंटला आणि थोडंसं कन्सॉलिडेशन साईडवेज, नंतर मग मुवमेंट चालू होते. याच्यामध्ये कन्क्लुजन काय? तर गॅप अपोजिट डायरेक्शनला असतो, लिव्हिंग आईसलँड प्राइसेस आयसोलेटेड. म्हणजे जसं काही एखाद्या माणसाला वाळीत टाकलं जातं टीबी झालेल्या, ॲज लाईक दॅट. सिग्निफिकंट इन द इंडियन स्टॉक मार्केट. इंडियन स्टॉक मार्केटमध्ये ह्याचं काय सिग्निफिकंट आहे? ह्याचं वॉल्यूम आपल्याला चेक करत राहावं लागणार आहे. आणि हे खूप बेस्ट रिव्हर्सल पॅटर्न आहे. याच्यामध्ये तुम्हाला एंट्री, एक्झिट, टार्गेट हे सगळं बघायला मिळतं. एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. कॅन बी ऑब्झर्व इन द व्हेरियस स्टॉक्स अँड इंडायसेस. 10 एक्झाम्पल तुम्हाला असे शोधायचे आहेत. मी एक करून दाखवलं, सगळं मीच करून दाखवलं, तुम्ही काय करणार? तर तुम्हाला 10 काढायचे ते एक्झाम्पल असे. आणि हिस्टॉरिकल डाट्यानुसार हे पॅटर्न चालतात. लिमिटेशन्स काय आहेत मित्र हो याच्यात? तर हे कधी कधी मिसलीड पण करू शकतं, बरोबर आहे. हे कुठल्याही पॅटर्नच्या बाबतीत आहे. म्हणून तुम्हाला काय करायचं आहे? हा पॅटर्न जो आहे तो इतर गोष्टीसोबत इंडिकेटर्स आणि मार्केट ॲनालिसिस हे तुमचं जे काय असेल, रोज रात्री 9 वाजता चार्ट कमांडो हिंदी चॅनलवर आपण ॲनालिसिस करून दाखवतो 9 वाजता. 9 वाजता जो येतो त्याला काही करायची गरज नाही जगात शिकण्यासाठी. तुम्हाला एक लाँग टर्म वेल्थ क्रिएट करायची असेल, तुम्हाला जर खरंच सक्सेसफुल व्हायचं असेल मार्केटमध्ये, तर चार्ट कमांडो हिंदी चॅनलवर रोज 9 वाजता रात्री लाईव्ह अटेंड करायला विसरू नका. आणि ते लाईव्ह यानी मेरी शादी यानी तुम्हाला असं म्हणायचं आहे तुमची स्वतःची शादी. आपल्या लग्नाला आपण जातो का नाही? किती वादळ वारं येऊ द्या, किती कार फुटू द्या, घोडा तुटू द्या, काय व्हायचं ते होऊ द्या, आपण पोचतो का नाही? त्या पद्धतीने आपल्याला 9 वाजता पोचायचंच आहे हे लक्षात घ्या. तर ट्रेडर्स जे आहेत हे पॅटर्नचा स्टॉप लॉससारखा यूज करू शकतात किंवा एंट्री एक्झिटसाठी यूज करू शकतात. याला फक्त कन्फर्मेशन, जसं मी तुम्हाला म्हणलं की हायर ॲक्युरेसी पाहिजे तर इंडिकेटर आणि बाकी टेक्निकल ॲनालिसिस तर तुम्हाला कन्फर्मेशन घ्यावं लागेल अशा पद्धतीनं. आणि त्यामुळे हा पॅटर्न खूपच इम्पॉर्टंट होतो. आणि ही जी स्ट्रॅटेजी मी सांगितली 4 पॉईंट कोणते ते मला कॉमेंटमध्ये दुबारा लिहा. आणि माझे ढेर सारे शुभकामना तुमच्यासोबत आहेतच, पण प्रॅक्टिस प्रॅक्टिस प्रॅक्टिस. प्रत्येक मराठी माणूस सुखी समृद्ध व्हावा यासाठी मी हे फायनान्शियल नॉलेज तयार करतच राहणार, तुमच्यापर्यंत पोचवतच राहणार. तुमचं काम आहे हे प्रत्येक मराठी माणसापर्यंत शेअर केलं पाहिजे. लाईक आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलं असेलच मित्र हो. आणि इथं चार्ट कमांडो हिंदी, चार्ट कमांडो मराठी आणि स्टॉक कमांडो हे चॅनल्सवर हजारो व्हिडिओ ऑलरेडी मी टाकलेले आहेत. आणि कोर्सेस इथं तयार करून टाकलेले आहेत, फ्री आहेत. तुमचं काम आहे इथं जाऊन हे कोर्सेस कंप्लीट करून स्वतःला एक आर्थिक साक्षर करायचं आहे तुम्हाला. त्यासोबतच चार्ट कमांडो फेसबुक आणि इंस्टाग्रामला तुम्ही फॉलो करू शकता. चार्ट कमांडो टेलिग्रामवर तुम्हाला डेली अपडेट्स मिळतील. ट्रेड सेटअप कसं काय हे सगळे डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायचं आहे तर टेलिग्राम चॅनलला आत्ताच्या आत्ता जाऊन जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि जर फीस हा इश्यू नसेल तर ॲडव्हान्स लर्निंगसुद्धा तुम्ही करू शकता chartcommando.com वर जाऊन.
आणि कसलीही काहीही क्वेरी असेल, कसलाही थोडा जरी प्रश्न असेल मनात, तर बिलकुल 8208247170 वर व्हॉट्सअप करायला विसरू नका. बाय बाय फॉर नाऊ.